हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 7 कसा करायचा ते पाहणार आहे. नेहमीप्रमाणे आपण टायपिंग प्रॅक्टिस करणार आहे. अशी टायपिंग प्रॅक्टिस करायची. सेव्ह, ओके, आणि एंड एक्झाम करायची. नेक्स्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. यामध्ये बघा 6 क्वेश्चन आहेत ते सेल्फ पाथ लर्निंगमध्ये. तर ते आपण स्टेप बाय स्टेप कशी करायची ते पाहूया. इथे हा व्हिडिओ आहे, याला क्लिक करा, हा प्ले होईल. At the end of this assignment, you will be able to describe Windows Explorer, explain files, folders and libraries, and list the default libraries for a user. नेक्स्ट. You have reached the end of the assignment. You have learned Windows Explorer, files, folders and libraries, and default libraries for a user. नेक्स्ट आता आपण डू इट युअर सेल्फ कशी करायची ते पाहणार आहे. Sort the icons on the desktop according to names by clicking the right button of the mouse and select sort by option. Sort by ऑप्शनच्या सहाय्याने राईट क्लिक, या ठिकाणी सॉर्ट बाय आणि इथे बाय नेम सॉर्टिंग करायची आहे. Change the size of the icons available on the desktop to small by clicking the right button of the mouse and select view option. तर इथे डेस्कटॉपवर राईट क्लिक करायचे आहे, व्ह्यू, आणि या ठिकाणी स्मॉल आयकॉन्स. सबमिट. थर्ड क्वेश्चन, लॉक द टास्क बार विथ टॉगल की यूजिंग टास्क बार सेटिंग. टास्क बार सेटिंगच्या सहाय्याने टास्क बार लॉक करायचा आहे. त्यासाठी इथे टास्क बारला राईट क्लिक करा, या ठिकाणी टास्क बार सेटिंग आणि इथे लॉक द टास्क बार. सबमिट. नेक्स्ट, टू सेव्ह डेस्कटॉप स्पेस ॲक्टिवेट द यूज स्मॉल टास्क बार बटन फीचर यूजिंग टास्क बार सेटिंग अँड अगेन डिॲक्टिवेट. परत आपल्याला टास्क बार सेटिंगमध्ये जायची आहे. तर इथे राईट क्लिक करा, टास्क बार सेटिंग, आणि इथं त्यांनी सांगितलेलं आहे की यूज स्मॉल टास्क बार बटन्स, हे फीचर्स ॲक्टिवेट करायचे. यूज स्मॉल टास्क बार बटन हे ॲक्टिवेट करायचं आणि नंतर डिॲक्टिवेट म्हणजे परत त्यालाच क्लिक करायचं, देन सबमिट. Change the taskbar color as per your choice by right clicking on the blank area of your desktop and select personalize option. इथे दिलेलं आहे मुलांना काय करायचं ते. आपण एक्झॅक्ट वेने गेलं तर चुकणार नाहीये. डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, पर्सनलाइज, आणि याच्यामध्ये आपल्याला टास्कबार कलर चेंज करायचे. तर इथं कलर्सला क्लिक करा, खाली ड्रॅग करा, माऊस स्क्रोल करा आणि यामधून कोणत्याही एका कलरला क्लिक करायचे आहे आणि सबमिट. ओके. ॲक्टिवेट द फीचर्स ऑटोमॅटिकली पिक अँड ॲसेंट कलर ऑफ माय बॅकग्राउंड बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ युअर डेस्कटॉप अँड सिलेक्ट पर्सनलाइज ऑप्शन.
परत मी राईट क्लिक केलं डेस्कटॉपवर, पर्सनलाइज, आणि यामध्ये बघा ॲक्टिवेट द फीचर्स ॲटोमॅटिकली पिक अँड ॲसेट कलर. कलर्सला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी ॲटोमॅटिकली पिक अँड ॲसेंट कलर यावरती हे चेकमार्क ऑन करायचा, देन सबमिट. ओके. ओपन टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार. टास्कबारवर राईट क्लिक करायचं आहे आणि टास्कबार सेटिंग ओपन करायची आहे. तर इथे टास्कबारवरती राईट क्लिक करा आणि टास्कबार सेटिंगला क्लिक करा, देन सबमिट. Add new toolbar to the taskbar by right clicking on the empty area of the taskbar. टास्कबारवर जो एम्प्टी एरिया आहे त्यावरती राईट क्लिक करायचं, टूलबार, न्यू टूलबार आणि सिलेक्ट फोल्डर, सबमिट. ओके. नेक्स्ट बघा, शो अ पाथ टू चेंज द टाइम फॉर्मॅट टू HHMMTT. यूज स्टार्ट बटन, कंट्रोल पॅनल, डेट अँड टाईम, चेंज कॅलेंडर सेटिंग. तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आपण इथं सांगितल्याप्रमाणे स्टार्ट बटनला क्लिक करा, त्यामध्ये कंट्रोल पॅनल सी प्रेस केलं तर इथं कंट्रोल पॅनल ओपन होतं. यामध्ये डेट अँड टाईम यावरती क्लिक करायची आहे, चेंज डेट अँड टाईम, चेंज कॅलेंडर सेटिंग, आणि इथं बघा शॉर्ट टाईममध्ये HHMMTT याला क्लिक करायचं, ॲप्लाय, ओके ओके ओके, देन सबमिट. टू चेंज द टास्कबार पोझिशन ऑन युअर डेस्कटॉप, राईट क्लिक ऑन द टास्कबार, सिलेक्ट टास्कबार सेटिंग अँड चूज टास्कबार लोकेशन ऑन स्क्रीन. इथं सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जाऊया. इथे बघा सांगितलेलं आहे की राईट क्लिक ऑन द टास्कबार, टास्कबार सेटिंग, टास्कबार लोकेशन. इथे बघा टास्कबार लोकेशन ऑन स्क्रीन ते बॉटमच ठेवायला पाहिजे, म्हणून आपण इथं परत बॉटमच घेऊया आणि सबमिट. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फ सेशन नंबर 7 मधलं कंप्लीट झालेलं आहे. ओके. त्यानंतर आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये बघा 10 क्वेश्चन आहेत. स्टेप बाय स्टेप सॉल्व करूया. नेक्स्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. The most common way to access the internet is through ISP, Internet Service Provider. You want to build your own professional web page. You will be able to create web pages by using Dash programming language. तर वेब पेज क्रिएट करण्यासाठी JavaScript ही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज केली जाते. Which of the following is an example of web browser? वेब ब्राउझर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण साईट नेव्हिगेट करत असतो त्याला ब्राउझर्स असं म्हणतात. तर याचा आन्सर आहे गुगल क्रोम. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 7 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.